नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 11 जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जुलै महिन्यामध्ये 11 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 11 जिल्ह्यातील जिल्हानिहाय आपण संपूर्ण यादीच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, 11 जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाची KYC करणे सुरू आहे आणि हेक्टरी 13,600 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातील शेतकरी बांधवांना वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये मित्रांनो, ही संपूर्ण 11 जिल्ह्यांची यादी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये पहिला जिल्हा अमरावती जिल्ह्यातील 90,255 शेतकऱ्यांकरिता 65 कोटी 31 लाख रुपये मंजूर करून सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली नाही त्या शेतकऱ्यांना येणार नाही। ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामध्ये दुसरा जिल्हा अकोला जिल्ह्यातील 2,571 शेतकऱ्यांकरिता 144 कोटी 28 लाख रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देऊन वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तिसरा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि जुलै महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांची संख्या 2,63,609 शेतकरी आणि या शेतकऱ्यांना 185 कोटी 10 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, चौथा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील 1,48,423 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झालेलं होतं आणि या शेतकऱ्यांना 115 कोटी 23 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। पाचवा जिल्हा वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर 60,165 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना 47 कोटी 14 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे। सहावा जिल्हा जालना जिल्ह्यातील 282 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या शेतकऱ्यांकरिता 33 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। सातवा जिल्हा परभणी जिल्ह्यातील 201 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना 27 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। आठवा जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील 27,742 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करून या शेतकऱ्यांना 14 कोटी 54 लाख रुपयाचं वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। नववा जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी संख्या पात्र करण्यात आलेली आहे, कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला होता। शेतकऱ्यांचा सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा तूर असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झालेलं होतं। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 6,17,911 शेतकरी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पात्र करून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता आणि प्रस्ताव पाठवून आता या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सध्या KYC सुरू आहे आणि या नांदेड जिल्ह्यातील 6,17,911 शेतकऱ्यांना 420 कोटी 46 लाख रुपये हा मोठा निधी मंजूर करून या शेतकऱ्यांना वाटपाची प्रक्रिया सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मित्रांनो, 11वा आणि महत्त्वाचा जिल्हा बीड जिल्ह्यातील फक्त 127 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या 127 शेतकऱ्यांना 9 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, शेवटचा आणि महत्त्वाचा 11वा जिल्हा लातूर जिल्ह्यातील 32 शेतकरी पात्र आहेत आणि या 32 शेतकऱ्यांना 2,92,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। एकंदरीत मित्रांनो, अमरावती असेल, अकोला असेल, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम हे सर्व 5 जिल्हे अमरावती विभागातील आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड, बीड व लातूर हे एकंदरीत संपूर्ण 11 जिल्ह्यांचा विचार केला तर 11 जिल्ह्यातील एकूण पात्र शेतकरी संख्या 14,09,318 शेतकरी आणि या शेतकऱ्यांना एकंदरीत या 14,09,318 शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून 993 कोटी 1 लाख रुपयाचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जे काही रक्कम आहे ही वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आणि आता या सर्व 11 जिल्ह्यातील याद्या अपलोड करण्यात आलेल्या पोर्टलवरती याद्या अपलोड करून शेतकऱ्यांना सांगितलं जाते की KYC पूर्ण करा आणि KYC पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही जे काही पैसे आहेत ते येणार नाहीत। मित्रांनो, जुलै 2023 मध्ये या सर्व 11 जिल्ह्यामध्ये अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, अतिवृष्टी झालेली होती आणि मित्रांनो, या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 993 कोटी 1 लाख रुपये अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना 74 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। ह्या दोन पद्धतीची मदत आहे। ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं अशा शेती पिकांच्या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना 993 कोटी 1 लाख रुपये आणि ज्या शेतकऱ्यांचे जमिनी नदीच्या जवळ आहेत
त्या शेतकऱ्यांच्या नदीमुळे पाण्यामुळे जमिनी खरडून गेलेल्या आहेत। अशा जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या पुनर्भरणाकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून 74 लाख रुपये हा वेगळा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। जवळपास 1000 कोटीपेक्षा जास्त निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 11 जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाची केवायसी करणे सध्या सुरू आहे। त्यामुळे तुमची जर केवायसी अद्यापपर्यंत बाकी असेल, तुम्ही या 11 जिल्ह्यातील असाल, तुम्ही पात्र असाल, तर लवकरात लवकर यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही तुमची केवायसी करून घ्या। आणि केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जवळपास 4 ते 5 दिवसामध्ये अनुदान जमा होणार आहे। आणि हेक्टरी 13,600 रुपयाप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जवळपास 40 ते 50 हजार रुपयेपर्यंत हे अनुदान जमा केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 11 जिल्ह्यातील महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।